झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या बस स्थानकावर चोरांचा सुळसुळाट। गर्दीचा फायदा घेत लांबवली 2 टोळ्यांची सोनसाखळी। चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती। सध्या लग्नसराई सुरू असल्याने दोंडाईच्या बस स्थानकात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। आज 6 फेब्रुवारी रोजी शिरपूर सुरत एसटी बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातून 2 टोळ्यांची सोनसाखळी लांबवली। दोंडाईच्या शहरात आसपास असलेल्या 50हून अधिक खेड्यांतील नागरिक रोज बस स्थानकावर ये जा करत असतात। दोंडाईच्या बस स्थानक हे धुळे, नंदुरबार, शहादा आणि शिरपूर या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणांपैकी एक आहे। यामुळे या ठिकाणी दिवसभरात हजारो प्रवासी ये जा करत असतात, ज्यामुळे गर्दी वाढते आणि त्याचा फायदा चोरटे घेतात। आज दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास सुमनबाई रजेसिंग राजपूत आणि त्यांचे पती बस स्थानकावर शिरपूरकडे जाण्यासाठी सुरत शिरपूर बस क्रमांक 2770 मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडची 2 टोळ्याची सोनसाखळी लांबवली। दरम्यान चोरटे हे महिला वर्गातून असल्याचे प्रथम दर्शनी बोलले जाते। घटनेची माहिती मिळताच सुमनबाईच्या नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना सूचित केले, परंतु पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध सुरू केला गेला आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस चौकीत कर्मचारी हजर असून देखील येथे दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरल्या जात असतील तर पोलीस असून नसल्यासारखं आहे, अशी तीव्र नाराजी सुमनबाईंच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे। दोंडाईच्या बस स्थानकावर सोनसाखळीचे चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत। पोलीस चौकीत कर्मचारी हजर असताना देखील या घटनांमध्ये वाढ असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाने अधिक कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।